नागपुरातल्या खापरखेडा पोलीस ठाणे हद्दीतील बीना संगम घाट येथे झालेल्या तरुणाच्या हत्येचा अखेर उलगडा झालाय। गुन्हे शाखेनं या हत्येत सामील असलेल्या 4 मारेकऱ्यांना अटक केली आहे। सिगारेटच्या लायटरवरून झालेल्या किरकोळ वादात एका तरुणाची हत्या करण्यात आली होती, तर या हल्ल्यात त्याचा साथीदार गंभीररित्या जखमी झाला होता। 23 नोव्हेंबरला खापरखेडा येथील बीना संगम घाटावर पिकनिकसाठी आलेल्या 2 मित्रांवर काही तरुणांनी चाकून हल्ला केला। यात 33 वर्षीय आशिष गोंडाने याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार सुशील गेडाम गंभीर जखमी झाला। आशिष गोंडाने महानगरपालिकेत कर वसुलीचं काम करायचा। घटनेच्या दिवशी आशिष मित्र सचिन मिश्रा आणि सुशील गेडाम यांच्यासोबत पिकनिकसाठी घाटावर आले होते। आकाश परिहार, मितांशु उर्फ लकी बुलकुंडे, मनीष बावणे आणि राहुल कावळे हे देखील तिथे दारू पार्टी करत होते। आरोपींनी आशिषकडे लायटर मागितलं। आशिषनं लायटर परत मागितल्यावर त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि हा वाद टोकाला जाऊन आकाश परिहारनं आशिष आणि सुशीलवर चाकूनं हल्ला केला आणि चौघेही घटनास्थळावरून पळून गेले। माहिती मिळताच खापरखेडा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल केलं। डॉक्टरांनी आशिषला मृत घोषित केलं। दरम्यान गुन्हे शाखा युनिट 4 ला लकडगंज पोलीस ठाणे हद्दीतील झेरॉक्सचं काम करणारा राहुल कावळे या घटनेत सहभागी असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं त्याच्या 3 साथीदारांसह खून केल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी सर्व मारेकऱ्यांना अटक केली आहे। पुढील कारवाईसाठी 4ही मारेकऱ्यांना खापरखेडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय।